नमस्कार माझ्या मित्रांनो, दगडूची खूप सुंदर गोष्ट आपण पाहिली. एक निराश मुलगा, एक कोमजलेला मुलगा. फक्त त्याच्यात शिक्षकांनी आत्मविश्वास जागवला आणि तो असा धावला की पूर्ण विद्यालयाने त्याची स्तुती केली. काय शिकवते ही गोष्ट आपल्या सर्वांना? सर्वात पहिली गोष्ट ही शिकवते की आपल्या प्रतिक्रियांवर हे अवलंबून आहे की आपण जिंकणार की हारणार. मुलं दगडूला दगडू नावाने चिडवत होते. चिडणे आणि नाही चिडणे ही दगडूची प्रतिक्रिया होती. आणि जशी जशी त्याची प्रतिक्रिया चिडण्याची होती तेव्हा तेव्हा दगडू हारत गेला. आणि जसेच दगडूने आपली प्रतिक्रिया बदलली, जसेच त्याने आपल्या रिॲक्शनला बदलले की कोणी त्याला चिडवत होते तेव्हा तो चिडत नव्हता. चिडवणारा यासाठी चिडवत असतो की तुम्ही चिडून जावे आणि तुमच्या चिडल्याने तो जिंकून जात असतो. आणि जर तुम्ही चिडले नाही तसे तुम्ही जिंकता आणि चिडवणारा हारून जातो. या गोष्टीला सदैव लक्षात ठेवा. आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे की आपण जिंकणार की हारणार. दगडू जिंकला यासाठी की त्याने आपल्या प्रतिक्रियांना संयमित करून घेतले, तो चिडला नाही. दुसरी गोष्ट जी अजूनही महत्त्वपूर्ण आहे ती ही आहे की दगडूनी आपल्या शक्तीला ओळखले. त्याला समजले की तो खूप चांगल्या पद्धतीने धावू शकतो. हे गरजेचं नाही की सर्वच मुलं मॅथमॅटिक्समध्येच चांगली असणार किंवा इंग्रजीत चांगली असणार. काही मुलं खेळात चांगली असतात, काही मुलं संगीतात चांगले असतात, काही नाटक करण्यात चांगले असतात, काही नृत्यकलामध्ये उत्कृष्ट असतात, काही मुलं चित्रकला खूप चांगली करतात. आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या आत लपलेली ती शक्ती कोणती आहे ज्यात आपण सर्वात चांगले करू शकतो. ते काम आपल्याला पूर्ण मन लावून करायला पाहिजे. जसेच आपण आपल्या आतल्या शक्तीला ओळखतो, तिला उत्तेजित करतो, तसेच आपण जिंकायला सुरुवात करतो. त्यामुळे तुम्हाला समजायला पाहिजे की तुमच्यात कुठली शक्ती आहे. खूप सारे मित्र असणे आणि त्यांचे नेतृत्व करणे ही पण एक प्रकारची शक्ती आहे. ती पण एक बुद्धिमत्ता आहे. त्यामुळे असे समजू नका की माझे गणित चांगले नाही म्हणून मी काही कामाचा नाही. आपल्या आत चांगले काय आहे हे शोधणे खूप आवश्यक असते. तिसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला ही शिकायला मिळाली की असा एक शिक्षक ज्याच्या पुढे दगडूने आपले मन मोकळे केले. आता हे आवश्यक नाही की ते शिक्षकच असले पाहिजे. असं होऊ शकतं की ती तुमची आई असेल, ते तुमचे वडील असतील, तुमचा एखादा चांगला मित्र असणार, तुमचा मोठा भाऊ, तुमचे काका काकू असणार. आयुष्यात एक व्यक्ती अशी असली पाहिजे ज्याच्याजवळ आपण सगळ्या प्रॉब्लेम शेअर करू शकतो. आणि ती व्यक्ती आपली हितेशी मार्गदर्शक असली पाहिजे. जेव्हा अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते तेव्हा निश्चितपणे ती तुमचा आत्मविश्वास वाढवत असते. पण तुम्हाला सर्व खरं खरं त्यांना सांगायला पाहिजे. कारण चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की सत्य आपला आत्मविश्वास वाढवत असतो. एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक मुलगा होता. त्याने खूप अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर जेव्हा तो आपल्या परीक्षेला गेला तेव्हा त्याला वाटले की एक प्रश्न मला येत नाही, मी ते लिहून घेतो, आपल्या खिशात चीट ठेवून देतो, कॉपी करून लिहून घेणार. पण ती एक चीट जेव्हा तो एक्झाम हॉलमध्ये घेऊन गेला तेव्हा झाले असे की त्याच्या मनात वारंवार हीच गोष्ट येत होती की आज मी काही चुकीचे काम करायला जात आहे. ही जी चीट माझ्या खिशात आहे ती पकडली गेली तर काय होणार. आणि या दुष्कर्माने त्याला जे काही येत होते तेही तो चांगले नाही करू शकला. सत्य आपले आत्मविश्वास वाढवतो. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की सत्यासोबत आपले परिश्रम असले पाहिजे. जी गोष्ट तुम्हाला चांगली येते त्यासाठी तुम्ही एवढे परिश्रम करा की त्यात तुम्हाला बक्षीस मिळालेच पाहिजे. आणि जसेच कुठलेही बक्षीस आपल्याला मिळते तसेच पूर्ण जग तुमचा जय जयकार करतो. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. नमस्कार.